मंडळी किल्ले भ्रमंती करत असताना सह्याद्रीची मुख्य धार सोडून देशावर सरकलो. इथे असणारे भुईकोट म्हणजे स्थापत्याचे कोहिनूर. उस्मानाबाद उर्फ धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात असाच एक बुलंद भुईकोट आहे. दरवाजातून आत शिरताच एका वळणावर अचानक त्याचे होणारे दर्शन धडकी भरवून जाते. हा किल्ला बहुमणी सुलतान वजीर महमूद गवान याने 15व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इसवी सन 1599 मुघल सैन्य अहमदनगरच्या निजामशहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजामशाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजामच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आणि राजधानी म्हणून अहमदनगरपासून सुमारे 80 मैलावर असलेल्या परांडा या किल्ल्याची निवड केली. पुढे इसवी सन 1629 ते 1632च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता. नंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला. शिवरायांचे वकील काजी हैदर यांना 1969 या किल्ल्यावर कैद केले होते. पुढे पेशवाईत सीमा विस्ताराने असंही या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं आणि शेवटी हैदराबादच्या निजामाकडे भारताला स्वतंत्र मिळेपर्यंत परांडा हा किल्ला होता. किल्ल्यावर सर्वत्र अचंबित करणाऱ्या वास्तू आहेत. काही तर फारच गूढच एखाद्या भयपटातील वास्तूप्रमाणे वाटाव्यात. माझं विशेष लक्ष वेधून घेतलं ते नर्तनमुद्रा गणेश मूर्ती, षटकोनी तलाव, महादेव मंदिर व विक्राळ तटबंदीने. परांडा हे तालुक्याचं ठिकाण उस्मानाबाद व सोलापूरच्या हद्दीवर येते. ट्रेनने यायचे झाल्यास कुर्डुवाडी येथे उतरावे. कुर्डुवाडी ते परांडा अशी बस सेवा दर अर्ध्या तासाला आहे. डेपोपासून परांडा किल्ला समोरच मुख्य गावात आहे. या किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर विशिष्ट अशा तोफा आहेत. मात्र नजर खेळवते ती ही अजस्त्र निजामी तोफ मलिकाय मैदान. चारही बाजूने पाण्याचं खंदक, उंच भक्कम 26 बुरुज, फौलादी तोफा व अपाट दारुगोळा क्षमतेमुळे हा किल्ला अभेद्यच राहिला. हे विराट स्थापत्य अनुभवून आता मी निघतो माझ्या पुढच्या किल्ल्याकडे.